कुठं सासवडच्या स्टँडवर बघा आम्ही एकदा दालचा राईस खाल्लेला आणि तेव्हापासून मला दालचा बनवायचा होता, पण दुधी होता तर वेळ नव्हता आणि वेळ होता तर दुधी नव्हता, अशी माझी नेहमी बघा गंमत व्हायची. तर राईस सिरीजमधला हा दालचा राईस अगदी बघा पटकन होतोय आणि चवीला पण अगदी जबरदस्त लागतोय. तेव्हा फोडणीच्या वरणाला जरा ब्रेक द्या आणि असा दालचा करून बघा. पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह आणि शेअर करा. तर काय करायचं बघा, पहिल्यांदा दुधीचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ ह्या डाळी स्वच्छ धुवून आपल्याला बघा कुकरमध्ये घ्यायचे आहेत. आता ह्याच्यात दुधीचे जे केलेले काप आहेत की नाही बघा ते घालायचे आहेत, पाणी घालायचं आहे, हळद, चवीपुरतं मीठ आणि याच्यात थोडंसं बघा तेल घालायचं आणि कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अशी मऊसूद बघा डाळ शिजवून घ्यायची. आता डाळीला घटलायचं नाही, नाहीतर मग त्याच्यातला दूध आहे की नाही बघा त्याचा भुगा होईल. आता फोडणीसाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या आहेत की नाही घालायच्या आहेत. मस्त अशी बघा चरचरी त्याची फोडणी झाली पाहिजे. नंतर त्याच्यात उभा चिरलेला कांदा घालायचा आहे, आलं लसूण पेस्ट घालायची आणि चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेल्या याच्यात टोमॅटो घालायचा आहे, जरासं उलतबालतं करायचं आहे. मग आपला घाटी मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, सांबर मसाला वगैरे वगैरे हे सगळे मसाले घालायचे आणि हे मसाले पण आपल्याला बघा परतून घ्यायचे आहेत. नंतर शिजवलेल्या याच्यामध्ये डाळ घालायची, चांगली डाळ बघा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. वरून भरपूर सारे याच्यात कोथिंबीर घालायची. झाला आपला बघा दालचा तयार. बनवायला पण एवढा सोप्पा आहे. गरम गरम भाताबरोबर असा ताव मारायचा आहे. नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करा.